नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महान नोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत नागपूर विभागाअंतर्गत गृहपाल महिला आणि उपलेखापाल मुख्य लिपिक या पदांच्या निवड सूची आणि प्रतीक्षा सूची हे जाहीर झालेले आहे। ज्याही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले असेल त्या विद्यार्थ्यांनी आपले नाव निवड सूचीत आहे की नाही हे बघून घ्यायचे आहे। तर ते यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि त्यामध्ये नाव कशा प्रकारे चेक करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याद्या डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय आहे, त्यामध्ये तुम्हाला पहिला पर्याय आलेला दिसेल अपर आयुक्त नागपूर उमेदवारांची निवड सूची प्रतीक्षा सूची, पद असणार आहे उपलेखापाल मुख्य लिपिक। त्यानंतर दुसरं पद असणार आहे अपर आयुक्त नागपूर गृहपाल महिला निवड सूची आणि प्रतीक्षा सूची या ठिकाणी दिलेले आहे। तर या ठिकाणावर आपण ती यादी डाउनलोड करून त्यामध्ये नाव बघून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि हे जाहीर सूचना जी असणार आहे दिनांक 16 जुलै 2025 रोजीची ही जाहीर सूचना असणार आहे। दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। उपलेखापाल मुख्य लिपिक या संवर्गाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती। अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर विभागातील उपलेखापाल व मुख्य लिपिक या संवर्गाकरिता आरक्षणानुसार उमेदवारांची निवड सूची आणि प्रतीक्षा सूची www.maharaष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि सोबत दिलेली आहे निवड सूची आणि प्रतीक्षा सूची। त्यानंतर बघा थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निवड सूची आणि प्रतीक्षा सूची पाहायला मिळणार आहे। तर बघा या ठिकाणी उपलेखापाल मुख्य लिपिक निवड सूची आणि प्रतीक्षा सूची या ठिकाणी दिलेली आहे। बघा निवड सूचीमध्ये 1 विद्यार्थ्यांचं नाव आहे आणि प्रतीक्षा सूचीमध्ये 2 विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे। त्यानंतर बघा खाली आल्यानंतर पुन्हा अनुसूचित जातीची ही निवड सूची असणार आहे। 1 विद्यार्थी निवड झालेला आहे आणि 2 विद्यार्थी हे प्रतीक्षा सूचीमध्ये ठेवलेले आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि या यादीमध्ये तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले असेल तर या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे आता आपण गृहपाल महिला या पदाची सुद्धा यादी डाउनलोड करून बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण नागपूर गृहपाल महिला या पदाची निवड सूची सुद्धा या ठिकाणाहून डाउनलोड करून बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गृहपाल महिला या पदाची सुद्धा यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी सुद्धा 16 जुलै 2025 रोजीची असणार आहे। या ठिकाणी सुद्धा जाहीर सूचना दिलेली आहे, ती जाहीर सूचना आपण बघून घेऊया। तर बघा गृहपाल महिला या संवर्गाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 9 एप्रिल रोजी घेण्यात आलेली होती आणि आदिवासी विकास विभाग नागपूर विभागातील गृहपाल महिला या संवर्गाकरिता आरक्षणानुसार उमेदवारांची निवड सूची व प्रतीक्षा सूची www.maharaष्ट्r.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि सोबत निवड सूची आणि प्रतीक्षा सूची दिलेली आहे। बघा खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निवड सूची बघायला मिळेल। गृहपाल महिला निवड सूची आणि प्रतीक्षा सूची या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेली आहे। निवड सूचीमध्ये दिव्यांग प्रवर्गाचा 1 निवड झालेला आहे आणि 1 प्रतीक्षा सूचीमध्ये या ठिकाणी ठेवलेला आहे। तर त्यानंतर बघा निवड सूची अनाथ प्रवर्गामधून 1 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि 1 विद्यार्थी प्रतीक्षा सूचीमध्ये ठेवलेले आहे। अशाच प्रकारे बघा निवड सूचीमध्ये अनुसूचित जमाती या ठिकाणी दिलेली आहे, प्रतीक्षा सूचीमध्ये 2 ठेवलेले आहे। त्यानंतर बघा इमाव प्रवर्गामधून 1 निवड केलेला आहे विद्यार्थी आणि 2 विद्यार्थी हे प्रतीक्षा सूचीमध्ये ठेवलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।